आता आपण उभे आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील बसस्थानकामध्ये आणि या ठिकाणी सध्या पोलीस विभागातर्फे बॉम्ब कसा शोधला जातो आणि माणसांचा जीव कसा वाचवला जातो याचं एक प्रात्यक्षिक उमरखेड बसस्थानकामध्ये करण्यात येत आहे। आणि या ठिकाणी एक बॉम्ब लपवून ठेवण्यात आलेला आहे आणि पोलीस विभागाचे कर्मचारी, बॉम्ब शोधक पथकाचे कर्मचारी त्या बॉम्बला कशा पद्धतीने शोधून काढतात आणि तो बॉम्ब कसा निष्क्रिय करतात त्याचं एक प्रात्यक्षिक उमरखेड येथील बसस्थानकामध्ये आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आलेला आहे। आगामी 26 जानेवारी त्याचबरोबर अनेक सण उत्सवामध्ये काही समाजकंटक नागरिकांना नुकसान पोहोचावे, दंगली घडाव्या या निमित्ताने काही ठिकाणी बॉम्ब ठेवत असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून मग अनेक निरपराध नागरिकांचे जीव जात असतात आणि असे होऊ नये म्हणून वरचेवर पोलीस प्रशासन असे प्रात्यक्षिक करून आपले मनोबल वाढवित असतात। त्याचाच हा एक भाग आज होता आणि यांनी या ठिकाणी कुत्र्याच्या मदतीने आणि या ठिकाणी बॉम्ब शोधलेला आहे आणि तो निष्क्रिय सुद्धा करण्यात आला आहे। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबे जोगाईकर, उमरखेड।